अनेक संकट, गैरसमज आणि अश्रूंनंतर अखेर आर्या आणि आर्यनच्या आयुष्यात तो क्षण आला ज्याची ते दोघं खूप दिवसांपासून वाट पाहत होते. पण त्यांच्या प्रेमकथेचा शेवट नेमका कसा झाला, चला पाहूया. संपूर्ण रात्र आर्यन पाटीलच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याच्या हातात ते पत्र होते आणि मनात हजारो प्रश्न. काही महिन्यापूर्वी त्याच्या आयुष्यात आलेली एक साधी निरागस मुलगी आता त्याच्या श्वासाचा भाग बनली होती आणि आज ती कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे याची त्याला कल्पना नव्हती. सकाळ होण्याची तो वाट पाहत होता. तो प्रत्येक मिनिटांशी झुंज देत होता. पहाटे 5 वाजता त्याने गाडी सुरू केली आणि पत्रात दिलेल्या पत्त्याकडे निघाला. शहर मागे पडत होते. रस्ते ओस पडले होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते. वातावरणात एक विचित्र भीती पसरली होती. 2 तासाच्या प्रवासानंतर तो एका जुन्या औद्योगिक परिसरात पोहोचला. वर्षानुवर्ष बंद पडलेल्या कारखान्याच्या इमारती आजही तिथे उभ्या होत्या. गंजलेले लोखंडी दरवाजे, तुटलेले काचा आणि सर्वत्र पसरलेली शांतता त्या जागेला आणखी भयानक बनवत होती. आर्यन सावधपणे आत गेला. कारखान्याच्या मध्यभागी एक मोठा हॉल होता आणि तिथे एका खुर्चीवर बसलेली आर्या दिसली. तिचे हात बांधलेले नव्हते, पण तिच्या डोळ्यात भीती होती. आर्यनला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन, तो धावत तिच्याजवळ गेला. तू ठीक आहेस ना? आर्या काही बोलणार इतक्यात मागून आवाज आला, तिची काळजी नंतर कर. दोघेही मागे वळाले. समोर एक व्यक्ती उभी होती आणि त्या व्यक्तीला पाहून आर्या हादरली. समीर? हो, तोच समीर, आर्याचा बालमित्र, ज्याचं नाव त्या फोटोंमध्ये होतं. पण आज त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं प्रेम नव्हतं. त्याच्या डोळ्यात राग आणि सूड दिसत होता. आर्यन त्याच्याकडे पाहत म्हणाला, हे सगळं तू केलंस? समीर कटू हसला. हो. हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरली. समीर हळूहळू पुढे आला. मी लहानपणापासून आर्यावर प्रेम करत होतो, पण तिने मला कधी तसं पाहिलंच नाही. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. समीर, तू काय बोलतोयस? तो मोठ्याने हसला. सत्य. समीर पुढे म्हणाला, जेव्हा मला समजलं की तू एका अब्जाधीशाशी लग्न केलं आहेस, तेव्हा मला वाटलं तू पैशांसाठी मला सोडलंस. आर्या डोकं हलवत म्हणाली, तुला सत्य माहीत आहे, मी तुला कधीही प्रेमाचं वचन दिलं नव्हतं. पण समीर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आर्यनने एक पाऊल पुढे टाकलं. तुला माझ्याशी काही समस्या असेल तर माझ्याशी बोल. आर्याला यात ओढू नकोस. समीरच्या चेहऱ्यावर पुन्हा कटू हास्य आलं. तुला वाटतं ही फक्त सुरुवात आहे? हे ऐकून आर्यन सावध झाला. समीरने एक फाईल टेबलवर फेकली. त्यात काही आर्थिक कागदपत्रे होती. त्याने सांगितले की आर्यनच्या कंपनीतील काही लोक त्याच्या विरोधात कट रचत आहेत आणि त्यामध्ये समीरला वापरण्यात आलं होतं. पण सत्य आणखी धक्कादायक होतं. या संपूर्ण कटामागे फक्त समीर नव्हता, तर आर्यनच्या कंपनीतील एक वरिष्ठ संचालक होता, ज्याला कंपनी ताब्यात घ्यायची होती. रिया गेली होती, पण तिच्या मागे उभे असलेले लोक अजूनही सक्रिय होते. इतक्यात बाहेरून काही गाड्यांचे आवाज आले. समीर घाबरला, कारण त्याला कळलं होतं की पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत. काही क्षणात संपूर्ण परिसर पोलिसांनी वेढला. समीरला अटक करण्यात आली. त्याला नेताना त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. तो आर्याकडे पाहत म्हणाला, मला माफ कर. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण एकेकाळचा तिचा मित्र आज स्वतःच्या रागामुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून बसला होता. सगळं संपलं असं वाटत असतानाच आर्यन आणि आर्या कारखान्याबाहेर आले. पाऊस सुरू झाला होता. दोघेही शांत उभे होते. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. मग आर्यनने तिचा हात हातात घेतला. माझ्यावर राग आहे? आर्या त्याच्याकडे पाहू लागली. का? कारण मी काही दिवस तुझ्यावर शंका घेतली. त्या शब्दांमध्ये खूप वेदना होती. आर्या हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तुम्ही शंका घेतली नाहीत,
तुम्ही फक्त घाबरलात. आर्यन काही बोलू शकला नाही. त्या पावसात उभे राहून आर्यने त्याचा हात आणखी घट्ट पकडला. आता एकच वचन द्या. काय? कधीही काहीही झालं तरी माझ्यावर विश्वास सोडणार नाहीत. आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, माझा स्वतःवरचा विश्वास कधी कमी झाला तरी तुझ्यावरचा विश्वास कमी होणार नाही. त्या क्षणी आर्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण नशिबाने अजून शेवटचं पान उघडलं नव्हतं. कारण घरी परतल्यावर त्यांची वाट पाहत होती एक अशी बातमी जी त्यांच्या आयुष्यात कायमचा बदल घडवणार होती. कारखान्यातील त्या भयानक घटनेनंतर आर्या आणि आर्यन दोघेही घरी परतले. अनेक गैरसमज दूर झाले होते. अनेक जखमा भरायला सुरुवात झाली होती. पण त्या रात्री दोघांनाही जाणवत होते की त्यांनी एकमेकांना गमावण्याची भीती किती जवळून अनुभवली आहे. त्या दिवसानंतर आर्यनमध्ये एक मोठा बदल दिसू लागला. पूर्वी कामासाठी जागणारा माणूस आता प्रत्येक संध्याकाळी वेळेवर घरी यायचा. ऑफिसमधील मीटिंग संपताच तो पहिला फोन आर्याला करायचा. जेवलीस का? औषध घेतलीस का? आज थकली तर नाहीस ना? या छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये प्रेम दडलेलं असायचं. एक सकाळ मात्र वेगळी होती. आर्या उठल्यापासून थोडी अस्वस्थ वाटत होती. तिला वारंवार चक्कर येत होती. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण आर्यनच्या नजरेतून ते सुटलं नाही. तो लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासण्या झाल्या. रिपोर्ट येईपर्यंत दोघेही शांत बसले होते. आर्याच्या हातात घाम जमा झाला होता. आर्यनने तिचा हात घट्ट पकडून बसला होता. काही वेळाने डॉक्टर हसत बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. अभिनंदन. आर्या आणि आर्यन एकमेकांकडे पाहू लागले. तुम्ही आई वडील होणार आहात. क्षणभर वेळ जणू थांबला. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन काही सेकंद निशब्द बसून राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता. खरंच? डॉक्टर हसले. हो. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर आर्यन पहिल्यांदाच एखाद्या लहान मुलासारखा आनंदी दिसत होता. तो गाडीत बसल्या बसल्या म्हणाला, मला मुलगी हवी. आर्या हसली. आणि मला मुलगा. दोघेही हसले. त्या हसण्यात भविष्यातील हजारो स्वप्न होती. घरी पोहोचल्यावर ही बातमी सर्वांना सांगण्यात आली. आजोबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी आर्याच्या डोक्यावर हात ठेवला. देवाने माझी शेवटची इच्छा पूर्ण केली. पुढचे काही महिने संपूर्ण पाटील कुटुंबासाठी खूप खास होते. आर्यन आर्याची लहान मुलीसारखी काळजी घ्यायचा. ती जिना चढत असेल तर तिच्या मागे उभा असायचा. ती थकली असेल तर स्वतः तिला जेवण आणून द्यायचा. रात्री झोपण्यापूर्वी तिच्या पोटावर हात ठेवून बाळाशी बोलायचा. लवकर ये छोट्या. आर्या त्याला पाहून हसायची. पण आयुष्य फक्त आनंदाने भरलेलं नसतं. एक दिवस रात्री उशिरा आजोबांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण वयामुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाली होती. त्या रात्री आजोबांनी आर्यन आणि आर्याला जवळ बोलवलं. त्यांचा आवाज खूप मंद झाला होता. ते आर्यनकडे पाहून म्हणाले, मला तुझा अभिमान आहे. मग त्यांनी आर्याकडे पाहिलं. आणि तू या घराचं नशीब आहेस. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. आजोबांनी दोघांचे हात एकमेकांच्या हातात ठेवले. एकमेकांची साथ कधी सोडू नका, हे त्यांचे शेवटचे शब्द होते. काही वेळानंतर त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण पाटील कुटुंब शोकात बुडलं, पण आजोबांच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत समाधान होतं. कारण त्यांनी आपल्या कुटुंबाला एकत्र येताना पाहिलं होतं. महिने पुढे सरकत गेले आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवसाची सर्वजण वाट पाहत होते. हॉस्पिटलच्या बाहेर आर्यन बेचैनपणे फिरत होता. त्याचे हात थरथरत होते. कारण आता आर्या प्रसूतीच्या वेदना सहन करत होती. काही तासानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. नर्स बाहेर आली.
तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. ती हसून म्हणाली, अभिनंदन, मुलगी झाली आहे. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने पहिल्यांदा आपल्या मुलीला हातात घेतलं. ती अगदी छोट्या देवदूतासारखी दिसत होती. तो आर्याजवळ गेला. आर्या थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आर्यन तिच्या कपाळावर हलकं चुंबन देत म्हणाला, धन्यवाद. आर्या हसली. कशासाठी? माझं आयुष्य पूर्ण केल्याबद्दल. त्या दिवशी आर्यनला आठवलं, एकेकाळी पावसात त्याच्या गाडीसमोर आलेली ती गरीब मुलगी आज त्याच्या संपूर्ण जगाची मालकीण झाली होती. कराराने सुरू झालेलं नातं आज प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या रूपात फुललं होतं. आर्यनच्या हातात त्याची लहानशी मुलगी होती. तिचे छोटेसे हात, बंद डोळे आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. एकेकाळी ज्याला लग्न, प्रेम आणि कुटुंब या गोष्टीवर विश्वास नव्हता, तोच आज आपल्या मुलीकडे पाहून भावूक झाला होता. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली आर्या त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्या थकव्यापेक्षा समाधान जास्त होतं, कारण तिच्या आयुष्यातील सर्व संघर्ष, सर्व वेदना आणि सर्व अश्रूंना आज एक सुंदर अर्थ मिळाला होता. काही दिवसांनी संपूर्ण पाटील कुटुंबात नामकरण सोहळ्याची तयारी सुरू झाली. बंगला पुन्हा एकदा आनंदाने भरून गेला होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यावसायिक जगातील अनेक लोक उपस्थित होते. सर्वजण एकाच गोष्टीची वाट पाहत होते, बाळाचं नाव काय ठेवणार. कार्यक्रम चालू असताना पुजाऱ्यांनी आर्यनला विचारलं. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग तो हळूच आर्याकडे पाहून हसला. आरोही. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आरोही पाटील. आर्या हसली, कारण हे नाव दोघांनी अनेक महिन्यापूर्वी मजेत ठरवलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर त्या रात्री आर्या आपल्या मुलीला घेऊन बंगल्याच्या गच्चीवर बसली होती. आकाशात तारे चमकत होते. हलकासा वारा वाहत होता. अचानक तिच्या डोळ्यासमोर तिचा संपूर्ण भूतकाळ उभा राहिला. ते छोटंसं घर, आजारी आई, भुकेलेल्या रात्री, शिकवणी घेऊन कमवलेले पैसे, आईसाठी केलेली धडपड आणि एक दिवस पावसात अचानक भेटलेला आर्यन. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तेवढ्यात आर्यन तिच्या शेजारी येऊन बसला. काय विचार करतेस? आर्याने हलकंसं हसत उत्तर दिलं, आयुष्याचा आणि देवाने माझ्यासाठी किती सुंदर योजना बनवली होती याचा. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तुला माहीत आहे काय, त्या दिवशी जर तू माझ्या गाडीसमोर आली नसतीस तर माझं आयुष्य किती रिकामं राहिलं असतं. आर्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तेवढ्यात तिने एक प्रश्न विचारला, जर मी त्या दिवशी लग्नाला नाही म्हटलं असतं तर? आर्यन हसला, मग मी पुन्हा पुन्हा तुझ्या मागे आलो असतो. खरंच? आर्यन म्हणाला, हो. आर्याने विचारलं, का? आर्यन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण काही माणसं नशिबाने भेटतात आणि काही माणसं देव खास आपल्या आयुष्यासाठी पाठवतो. आर्याला उत्तर देता आलं नाही, कारण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. काही महिन्यांनी आर्याची आई पूर्णपणे बरी झाली. तिने आपल्या नातीला पहिल्यांदा हातात घेतलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. माझ्या मुलीने खूप दुःख पाहिलं, ती म्हणाली. आता तिच्या आयुष्यात फक्त आनंद असू दे. वर्ष पुढे सरकत गेली. आरोही मोठी होत होती. आर्यन अजूनही प्रत्येक सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या पत्नीचा चेहरा पाहायचा आणि आर्या अजूनही प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानायची. एक संध्याकाळ जशी अनेक वर्षापूर्वी होती. पाऊस पडत होता. आर्या आणि आर्यन त्यांच्या बंगल्याच्या गच्चीवर उभे होते. आरोही खाली बागेत खेळत होती. आर्यनने हलकासा आर्याचा हात हातात घेतला. आर्या, हं, मी अजूनही तुझ्या प्रेमात पडतो. आर्या हसली. दररोज? हो. इतक्या वर्षानंतरही? आर्यनने
तिच्या कपाळावर हलकासं चुंबन दिलं आणि म्हणाला, आज पहिल्या दिवसापेक्षाही जास्त पावसाचे थेंब पडत होते. आकाशात विजा चमकत होत्या. पण त्या दोघांच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, प्रेम. ते प्रेम जे कराराने सुरू झालं होतं, पण विश्वासाने वाढलं, त्यागाने फुललं आणि आयुष्यभरासाठी अमर झालं. कधी कधी आयुष्य आपल्याला सर्वात मोठं सुख देण्याआधी सर्वात कठीण परीक्षा घेतं. पण जर प्रेम खरं असेल तर प्रत्येक वादळानंतर इंद्रधनुष्य नक्की उगवतं. कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात एक आर्या किंवा एक आर्यन असतो, जो आपल्याला शिकवून जातो की खरं प्रेम कधीच हरवत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.